हॅलो फ्रेंड्स, तर जय भीम सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या मुलाला शाळेत वगैरे घेऊन जाते अंगणवाडीमध्ये, कारण तो अजूनपर्यंत बसत नाही एकटा. मग त्याच्यानंतर घरी आले आणि स्वयंपाक काय आपली वाटच बघत असतात घरची कामं. मग त्यानंतर आले तिकडे शेतात वगैरे गेली होती. ते हॉटेलचं काम चालू आहे ते बघायला. नंतर तिकडून आली परत. मग दुपारचा स्वयंपाक बाकी होता. चपात्या आणि भाजी बनवायची होती. तर इथे मिक्स अशी मी त्या चवळीच्या शेंगा, बटाटे आणि वांगे हे मिक्स करून भाजी बनवली होती, एकदम सोप्या पद्धतीने. अशा प्रकारची भाजी बनवली आणि मग नंतर जेवण वगैरे केलं. बघू शकते तुम्ही अशाच प्रकारची भाजी बनवली होती, जशी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना तशीच. मी असं एकदम साध्या प्रकारचीच भाजी बनवत असते, कारण मला ते जास्त मसाले वगैरे भाजीमध्ये टाकायला नाही आवडत. पण इकडचे लोक खात नाहीत ते, कारण मी दुसरीकडची आहे त्याच्यामुळे. पण मी कधी कधी अशा प्रकारची भाजी बनवत असते. कधी जर त्यांना आवडली तर नाही आवडत, पण मग अशा प्रकारची भाजी बनवत असते. तेल जरा जास्त झालं होतं भाजीला, अशी झाली होती भाजी. दुपारचा टाईम असल्यामुळे थोडी आपल्याला पातळच करावी लागते, कारण भात वगैरे असतो त्याच्यामुळे भाजी पातळ केली होती. बघू शकते तुम्ही अशा प्रकारे. आणि अशा प्रकारची भाजी झाली होती. नंतर दुपारचं जेवण झालं, कामं वगैरे आवरले आणि थोडासा आराम केला होता. नंतर हा सायंकाळचा टाईम आहे, जे मी पीठ भिजवत होते. आणि काय झालं, हे पीठ आहे ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं पिवळं दिसत आहे का? तर ते काय झालं होतं, ते चक्कीमध्ये हळद दळायला लावली होती ना, त्याच्यामुळे ते पीठ जरा हळदीमुळे पिवळं झालं होतं. बघा ते पीठ पिवळं दिसतंय, तरी पण एवढं नाही दिसत पिवळं. पण आज ज्या सकाळच्या चपात्या केल्या होत्या ना त्यालाही पिवळं झालं होता. ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. सकाळ असो का संध्याकाळ, आपल्याला वेगळे जरी कामं करायचे असले तरी घरातले कामं तर आवरावेच लागतात. तुम्हाला कॅमेरा वगैरे एवढं हे क्लिअरिटी दिसणार नाही, कारण की माझ्याजवळ ज्या मोबाईल आहे त्याच्यामध्ये मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवण्याचा. आणि हे बघा, हे काय, हे बुद्धाची मूर्ती आहे. बघा, मला कमेंट करून सांगा बरं कशी दिसते, तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत आहे का नाही. हे ह्या प्रकारची मूर्ती आहे, जी आपण असं म्हणजे जशा प्रकारे बघतो ना तशा प्रकारे त्याचे कलर चेंज होत असतात आणि असं अट्रॅक्टिव्ह दिसतं. बघा, अशा प्रकारची मूर्ती आणली होती मी. ते काहीतरी काम होतं तेव्हा गेले होते काही शॉपिंग करायला, तेव्हा मला ही मूर्ती दिसली, तेव्हा मी ही मूर्ती घेऊन आलेली. मला खूप आवडली. बघू शकते, तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसत आहे का? बघा, छान दिसतंय. हे असं कलर चेंजवाली, आणि आपण जशा प्रकारचं बघू ना तसं ते चेंज होत असतं असं. आणि आमच्या घरी अजून एक हा फोटो आहे, जे मी मुंबईला गेले होते ना तेव्हा ते चैत्यभूमीवरून मी हा फोटो आणला होता. मला अशा साईजचा एक मोठा फोटो पाहिजे आहे. आपण आपल्या घरामध्ये मोठ्या साईजने लावू शकतो, म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह दिसेल. पण मला तात्पुरता जो तिथे छोटा भेटला ना तर मी ते घेऊन आले. अशा फोटो छान दिसतो घरात लावायला. बघू शकते अशा प्रकारचा आहे. आणि मग नंतर अगरबत्ती वगैरे लावून घेतली. आपल्या अशा 2 मूर्त्या आहे आणि ही एक तिसरी आणलेली आणि तो एक फोटो. अशा प्रकारच्या मी एकत्र स्मृती ठेवलेल्या आणि रोज अगरबत्ती लावत असते. मला तर खूप आवडलेली ती मूर्ती, खूपच छान दिसते आहे.
बघू शकताय तुम्ही, बघू शकताय जवळ जर घेतलं तर खरंच छान दिसते. ते पिंपळाच्या पानावर ते काहीतरी रेखीव काम केलं आहे ना, खूपच सुंदर. मला तर खूप आवडली आणि माझ्या घरी पण आवडली. छान दिसत होती म्हणून मी घेऊन घेतली. तर अशा प्रकारचं असतं रुटीन. नंतर संध्याकाळी बनवायची होती पनीरची भाजी. तर ती भाजी काही मी बनवणार नव्हते, पण इकडे पनीरची भाजीची तयारी चालू होती. बघू शकताय तुम्ही. पनीर वगैरे भाजून घेतले, शिमला मिरची पण टाकलेली, परत काजू. ही रेसिपी माझी नाही आहे म्हणून मी तुम्हाला असं जे दिसतंय ना व्हिडिओमध्ये मला ते व्हॉइस ओव्हर करून सांगत आहे, कारण की ही रेसिपी त्यांनी बनवली होती. छान झाली होती पण भाजी. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा, छान होते. अशा प्रकारे काय ते म्हणजे टमाटर आणि कांदा त्यांनी असा उकळून घेतला होता आणि मग ते जे गरम पाण्यात बॉईल करून घेतलं आहे ते थोडं सॉफ्ट होईपर्यंत आणि मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करून तेलामध्ये टाकलेली. अशा प्रकारची छान झाली होती पण भाजी, खरंच एक नंबर. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हाला जर आवडली तर सांगा. तशी मी या व्हिडिओमध्ये त्या भाजीची पूर्णच रेसिपी दिलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का, जर आपल्याला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं तर प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम असतात आणि आपल्याला जर ती गोष्ट खटकली तर आपण मनात न ठेवता ती जर त्या व्यक्तीला बोलून दाखवली तर खरंच आपण चुकीचं करतो का हे? मला तर वाटत नाही. जर आपल्याला समोरच्याची एखादी गोष्ट खटकली आणि ती जर आपण त्याला समोरासमोर बोलून दाखवली तर ते काही चुकतं का आपलं? तसं तर चुकण्यासारखं काही नाही, कारण की त्या व्यक्तीकडून जर चुकी झाली असेल आणि आपण ते जर त्यांना आपल्या मनात गैरसमज न ठेवता आपण त्यांना ती गोष्ट बोलून दाखवली. पण काय होतं ना, घरातले जे मोठे लोक असतात ना, त्यांना जर आपण हे काही बोलून दाखवलं की असं असं झालेलं, तर ते काय करतात, दुसरं म्हणजे बाहेरच्या लोकांना सांगतात. म्हणजे जसं काही म्हणजे घरात जो प्रॉब्लेम झालेला आहे तो तो सॉल्व झाल्यानंतरसुद्धा ते बाहेर सांगतात. हे कितपत योग्य आहे सांगा बरं तुम्हीच. ते सांगून देतात, पण ते आपण कसे बदनाम हो त्याच्यात आपण जरी बोलून दाखवलं तरी ते आपण कसे चुकीचं आहोत अशा प्रकारे सांगणार. आणि आपण सांगताना आपण तर एवढी रिस्क घेत नाही की जाऊ द्या, हे आपल्या घरचा प्रॉब्लेम आहे, कशाला दुसऱ्याला सांगायला, असं आपण विचार करतो आणि गप्प बसतो, शांत बसतो. पण समोरचे लोक तसेच नाही राहत. ओके, असू द्या, पूर्ण डिटेलमध्ये नाही सांगू शकत. काय करणार, प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच. पण जेव्हा आपण ते प्रॉब्लेम आपल्या मनात गैरसमज न ठेवता बोलून दाखवतो तेव्हा परत ते लोक आपल्याला चुकीचं समजतात. असं आहे. तर हा मसाला पनीरचा, त्याच्यात शिमला मिरची, काजू आणि भाजलेले पनीर टाकले होते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचीच भाजी झाली होती. टेस्टला पण खूप छान झालेली. तुम्ही ट्राय करू शकता. आणि तुम्ही कशा प्रकारची भाजी करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मी आता असंच एक एक व्हिडिओ रोज अपलोड करत जाणार आहे, कारण की मला त्याची गरज आहे. थोडं थोडं का होईना जे मला असं बोलावंसं वाटलं ते मी बोलणार, कारण की आपण आपले प्रॉब्लेम कोणालाच नाही सांगू शकत. एक स्त्री असते ना, ती आपले प्रॉब्लेम कोणालाच नाही सांगू शकत. एक तर माहेरचे असतात
ते टेन्शन घेतील म्हणून नाही सांगू शकत आणि सासरी तर नाहीच सांगू शकत, कारण की तिथे असं कोणीच नसतं. आणि जे आपला जोडीदार असतो त्याला इकडे बी बघावं लागतं आणि तिकडे पण बघावं लागतं, त्याच्यामुळे आपण त्यांना पण नाही सांगू शकत आणि जे काही होतं ते त्यांना माहिती असतं. तर चला आज एवढंच. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परत काही बोलायचं असल्या परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलेल मी. तर अशी होती पनीरची भाजी. चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा.